प्रभाग क्रमांक 7 मधून आपण AIMIM चे अधिकृत उमेदवार असून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही असं स्पष्ट खुलासा उमेदवार रवी गायकवाड यांनी केलाय। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 ची रणधुमाळी सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अधिकृत उमेदवार रवी गायकवाड असून त्यांनी कोणत्याही प्रकारे उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। विरोधकांकडून माझ्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा पसरवली जात असून जनता त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही। जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असून माझा विजय निश्चित आहे असा विश्वास रवी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। ज्यांनी कोणी माझी अफवा केलेली आहे कदाचित ते माझ्या सोबत लढायला कॅपेबल नसतील आणि ज्यांनी मला फोन केला होता ते श्रीकांत गायकवाड राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी मला असा निरोप दिला होता की तू फॉर्म उचलून घे, तुझा सहकारी फॉर्म उचलून घेत आहे आणि माझ्या सहकार्यानं विकी वाघमारेनं फॉर्म उचलून घेतलेला आहे, पण ते कशामुळे घेतलाय हा मला पण माहित नाही। मी लढवया कार्यकर्ता आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी सगळ्यांच्या सुख दुःखात राहणारा कार्यकर्ता आहे। माझ्या घरी एक छोटेखानी प्रोग्राम होता माझ्या मुलाचा रिसेप्शनचा, त्याच्यामध्ये मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं। त्याचा फायदा जर ते घेत असतील तर हरकत नाही। तो प्रोग्राम माझा काल संपला माझ्या मुलाच्या रिसेप्शनचा आणि मी आज सकाळी उठल्याच्या नंतर प्रभागात फिरायला गेलो, जनता कॉलनी, जयभीमनगर, पिवळी गिरणी या भागामध्ये, तर मला अशी अफवा अशी कळाली की तुम्ही पाठिंबा दिला। अरे म्हणलं, मलाच त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही उचलून घ्या फॉर्म, आणि त्यांनीच नव्हे, त्यांची रेकॉर्डिंग पण आहे त्यांचा आलेला फोनवरून मला, आणि त्यांनीच नव्हे तर ज्याला मी असं कुलदीप चिकाटे म्हणतो, ज्याला मी, आणि ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस मी भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करायचो त्या काळामध्ये या सगळ्या पोरांना लिफ्ट केलेलं मी आहे राजकारणात। त्याचा देखील मला फोन आला की दादा तुम्ही उचलून घ्या, आता वेळ संपली जरी असेल तरी एक 10 मिनिटात उचलून घ्या। पण त्यांनी हे लक्षात ठेवावं की सुरेश दादा गायकवाडांचा मी पुतण्या आहे, ते माझे राजकीय गुरु पण आहेत आणि बाय ब्लड मी त्यांचा आहे। त्याच्यामुळं त्यांनी जे काही शिकवलेलं आहे मला, अन्यायाच्या विरोधात लढणे आणि गांडू काम न करणे, मी कधीच रणांगणातून बाहेर पडणारा व्यक्ती नाही। म्हणून ज्यांनी कोणी ही अफवा पसरवली असेल की मी पाठिंबा दिलाय, त्यांना माझं उघड आव्हान आहे, मी AIMIM चा उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून एकटा लढतो आहे आणि एकटा लढणार आहे। त्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या विरोधात लढावं। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड।